पाहतोय आता चालू असणारा सामना हॅलो हॅलो आरव 11 बामणसुरेच्या विरोधात प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर। या ठिकाणी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी सामने चालू आहेत। खरं तर मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव दशरथ कुथे आम्ही पेन तालुक्यात आहोत। पेन तालुक्यातील एक गाव आहे तरशेत म्हणून, त्या तरशेत गावचे सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाभावाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करीन सर्व कार्यकर्त्यांना तरशेत गावच्या की आपण शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण आमदार साहेबांचा सत्कार करायचा आहे। सर्व खेळाडूंना सूचना आहे, सर्व संघ मालकांना आणि सर्व कर्णधारांना की सुपर 16 नंतर सुपर 8 सुद्धा आजच होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे खेळाडूंनी। कारण सामना संपल्यानंतर आपण गेलेत तरी चालेल, परंतु संध्याकाळी परत हजर राहायचं एवढं लक्षात ठेवा। मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत फहाद कळवसकर, ज्याने आक्रमक फटकेबाजी केली। 16 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येची एक अभेद्य खेळी केली, ज्याच्यामुळे संघाला विजेतेपद प्राप्त करायला मदत झाली। आपण त्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊयात। आपण पाहतोय फहाद मॅन ऑफ द मॅच या खऱ्या अर्थानं सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राखीताई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते फहादचा यथोचित मान सन्मान आपण करतोय। टॉस बॉक्समध्ये फहादला देखील विनंती असेल टॉस बॉक्समध्ये, आणि जिथे फहादची अप्रतिम खेळी मुरुड संघाला बिलॉंग्स करतो, एक तडाखेबंद फलंदाज म्हणून फहादला आपण नेहमीच पाहत असतो। आज एक अप्रतिम खेळी आपण फहादच्या माध्यमातून पाहिली। टाळ्या वाजवा एकदा जोरदार फहादसाठी। फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच फहाद आपण पाहतोय चांगली फलंदाजी, मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून निवडला जातोय। चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, अप्रतिम दर्जाची फलंदाजी। संघाला जेव्हा गरज होती तेव्हा फहाद उभा राहिला, हुसेनच्या खांद्याला खांदा लावून। आज सलामीवीर फलंदाज म्हणून मला का पाठवलं गेलं त्या प्रश्नाचं उत्तर फहादने मैदानाच्या वरती दिलं, आणि त्या कारणास्तव फहादला निवडलं जाते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून। वळूया पुनश्च एकदा आपण पाहतोय आणि आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती जाऊन, असं नसतं व्हायचं आहे। जिथे गणिनाथ कटोरे आज यांचा वाढदिवस आहे, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपण आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतोय। MD ग्रुप तुम्हाला खऱ्या अर्थानं बोलवतोय आपल्या खऱ्या आज जो वाढदिवस आहे आपला त्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतोय आणि त्यांचा आपण स्वीकार करावा। व्यासपीठावरती यायचं आहे गणिनाथ कटोरे, येस प्लीज, थँक्यू सो मच। पुनश्च एकदा चालू होतोय सामना मैदानाच्या वरती। वळूया आपली कॉमेंट्री बॉक्समध्ये वाट पाहत आहेत समालोचक मित्र आकाश मांजरेकर आणि त्यांच्या समवेत जोडले गेलेत हर्षलजी मुंडे। थँक्यू सो मच। हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात, जिथे आजच्या दिवसातील सुपर 16 मधील आणखीन एक महत्त्वाचा सामना, जिथे एका बाजूला प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ तर दुसऱ्या बाजूला आरव 11 बामणसुरे संघ पाहायला मिळणार आहे। नाणेफेकीचा कौल बामणसुरे संघाने जिंकला। प्रथमतः
पारंपरिक निर्णय अर्थातच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलामीची जोडी मैदानावरती साखर संघाकडून आपण पाहतोय. साक्षीत पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आत. दोन्ही खारेपाट विभागातील खेळाडू. खारेपटची खारी हवा इथे मात्र गोलंदाजाला चाखवली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. सन्मान्य प्रफुल्लजी बानकर यांच्याकडनं पारितोषिके येत आहेत. प्रत्येक षटकाराला 1000 तर चौकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तुम्ही चांगली कामगिरी करा, पारितोषिके तुम्हाला लगावली जातील. रोहन सानप वरती हल्ला बोल करायला सुरुवात झाली आहे. अशी गोलंदाजी झाली तर हल्ला बोल झाला सुद्धा पाहिजे. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हाताने स्वीकार केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सुरुवातीला पहिला डॉट बॉल आला जरूर रोहन सानप गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. कुलाड एक्सप्रेस दाखल झाला, पण त्याच्या अगेन्स्ट चांगले स्ट्रोक खेळले जातात. पुढचा बॉल साक्षीत पाटीलचा फटका इकडे फसला गेला. बॅटच्या रडारमध्ये तेवढासा बॉल आला नाहीये. हाफ ट्रॅकर अनएक्सेप्टेड बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर अनेक उसळी घेत असताना चेंडू मात्र शरीरावरती आढळताना पाहायला मिळतं. रोहन कमबॅक करणं जाणतो. रोहनला मॅचमध्ये कधी कुठे कसा पलटवार आणायचा या गोष्टीची जाणीव आहे. आणि दोन बंधू एकंदरीत अगदी मैदानाच्या आतमध्ये एका घरातील खेळाडू आता एका संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. RV11 या संघासाठी लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला रोहन सानप, एका बाजूला ओमकार सानप आपण पाहतोय. निखिल धारवे यांचा विश्वास. पुढचा बॉल समोरचा बॉल रडार मध्ये अगदी स्लॉट मध्ये येणारा चेंडू पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये. या मॅच मधील पहिल्या डावातील अजून एक भव्य षटकार. काय कमालीची फटकेबाजी आहे. पीक परफॉर्मन्स या शब्दाचा खरा अर्थ इथून मात्र साक्षीत पाटीलने मैदानावरती दाखवलाय. मूळचा बागदंडा या विभागाला बिलॉंग करतो. जय हनुमान बागदंडा या संघाकडे तो खेळतो. मात्र मी कौतुक करेन अक्षय पाटीलचं, ज्यांनी त्याला सलामीसाठी बोलवलंय. छोटा पाकेट बडा धमाका. यावेळेला मैदानावरती काय घडलंय. फुलर लेनचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेअर करण्याचा प्रयत्न, फटका फसला. बॅटची लिडिंग एज. षटक क्रमांक 1 समाप्त. 16 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद.
ज्याने ISPL क्रिकेटसाठी दारं थोटवली होती. अक्षरशः ज्याला ब्ल्यू तिकीट मिळालं होतं ना, तो गोलंदाजी मागवती आलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, त्याच्याकडे सेन्सिबल क्रिकेट आहे, त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे संयम सुद्धा आहे. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आज कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि दुसरं षटक त्याच्या हातामध्ये आपण पाहतोय, दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. मोठा फटका खेळलाय आडवा बॅटने शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू इथून मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ग्लोरियस ग्लॅमरस ग्रँड सिक्स. विमानाचं तर माहिती नाही, पण अक्षयच्या बाटमधून आकाशात चेंडू उडतोय आणि या आकाशाला गबस निघालणारा अक्षय पाटील मोन्याच्या बाटमधून A1 क्वालिटीचा षटकार आपण पाहिला. बघा षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइस लागू होतं, मात्र हा बॉल आउट ऑफ द पार्क गेला म्हणून सन्मान्य निलेशजी मलबारी यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र लागू पडलंय. अक्षय पाटील क्या बात है, कमालीचे फटके मैदानावरती खेचतोय. अमित पारकरच्या गोलंदाजीवरती इथून मात्र पुन्हा एकदा हरिओम म्हणाला आणि पुन्हा एकदा षटकार खेच. तुला सुद्धा माहित असेल, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी के हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. अक्षय असं मात्र मैदानावरती दाखवलं जात आहे. आपण जर पाहिलं तर जसा आखू टप्प्याचा चेंडू मिळाला त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर सलगचा यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर फाईन लेगच्या बाउंड्री लाईन वरतून खेळत असताना तिथे मात्र षटकार मिळवला आणि संघाच्या धावसंख्येला मात्र वेगाने पुढे नेलं. 28 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचा धावा येतात आणि टीमचा कॅप्टन लिडिंगला आला, तो फ्रंटला आला, त्याच्या बॅटमधून धावा येतात आणि अगदी मैदानाच्या चहू बाजूला बॅटिंग करतो अक्षय पाटील मोना. त्याची बॅट बोलणं गरजेचं आहे, ज्याने अलिबाग तालुक्याचं क्रिकेट संपूर्ण 7 समुद्र पार नेण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. अक्षय पाटील मैदानावरती रंग उधळताना पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 2 सिक्स मारलेत. यावेळेचा तिसरा CH BUK चाबूक शॉट समोरच्या दिशेला अगदी लांब लचक ठोकलाय. 6. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, असंच म्हणतो अक्षय पाटील. आणि जो कोणी आम्हाला नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. होय, समोर नडणारे भिडणारे चेंडू फेकले जरूर, पण ते ढगातच मारले. नाव अक्षय पाटील मोन्या. कालचा दिवस वेगळा होता, कालचे संघ वेगळे होते. आजचा दिवस वेगळा आहे, आजचे संघ वेगळे आहेत. अमित पारकर जो काल जबरदस्त गोलंदाजी करत होता, विकेट्स मिळवत होता, आता मात्र रणनीती बदलली गेली. समोर अक्षय पाटील असेल ना तर आपल्याकडे आता मात्र विषुवृषी वृत्ती असली पाहिजे. आता आपल्याकडे रणनीती बदललेली असली पाहिजे. रिश्ता वही सोच नाही असं म्हटलं तरी चालणार नाहीये. इथून कामगिरी बदलावी लागणार आहे. फुलर लेनचा प्रकारचा चेंडू आहे, तितकासा स्लॉटमध्ये आलेला नाहीये, टायमिंग तितकंसं मिळालं नाहीये आणि त्याचमुळे का होईना बऱ्याच कालावधीनंतर सुटकेचा श्वास सोडला असेल तो म्हणजे अमित पारकरने. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज इथून मात्र बाद झालाय. फुल टॉस प्रकारचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. लॉंग लेग सीमा रेषा पार. जशा पद्धतीने अक्षय पाटील बॅटिंग करतोय ना, RV11 टीमला सुद्धा अक्षयची खूप भीती वाटायला लागली आहे. कारण की तो शेवटपर्यंत राहिला मैदानाच्या आतमध्ये. टीम RV11 या टीमला थोडीशी भीती वाटेल, कारण की
येस 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पण जशी बॅटिंग अक्षय करतो ना, तो सगळे चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार झालाय. कारण की तो रंगात आला, तो डंगात आला, त्याच्या बॅटमधून धावा आला, त्यानं एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये केला आणि यास निश्चितपणे सगळ्यांची मनं जिंकली. संध्याकाळच्या सत्रामध्ये हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहतो इकडे हजेरी लावताना पाहायला मिळत आहे. कारण की सगळ्यांना जवळून पाहायचं आहे. आपण पाहतोय हे हायलाइट्स, हे जे लांब लचक जे 4 षटकार मारले ना, पहिला मिड विकेट, त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक लॉंग लेगच्या दिशेला खेचला, दुसरा षटकारानंतर हा तिसरा चेंडू आपण पाहतो समोर आला बॉल, त्याला समोरच खेळून काढला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर चौथा षटकार फुल टॉस बनवून पुन्हा लॉंग लेग आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या वरून खेळला गेला. हे भव्य 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हे tenniscricket.inचं वर्क आहे, अव्वल दर्जाचं टीम वर्क. एकदा या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. कल्पेश मात्र स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. निशांत पनवेलकर यावेळेला सज्ज झालाय. शिरगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक युवा गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली. फार कमी कालावधीमध्ये इतकं मोठं प्लॅटफॉर्म त्याला मिळालंय. स्वतःला नशीबवान आणि कर्तृत्वावरती जाणकार अशी कामगिरी मैदानाच्या मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षक तटस्थ होता, उपलब्ध होता आणि त्यामुळे केवळ एका धावेवरती समाधान मारावं लागणार आहे. निशांतला आता मात्र चिंता करावी लागेल, कारण स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा दी अक्षय पाटील अर्थातच मोन्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. आपण पाहतोय अक्षय पाटील स्ट्राईक एंड वरती आला. अक्षय पाटीलला कोण ओळखत नाही. आज आपण जर पाहिलं तर साता समुद्र परीकडे सुद्धा अक्षय पाटीलचं नाव घेतलं जातं. अनेक ठिकाणी जातो, तिथे जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं ना तर आता सुद्धा निशांत जिथे गोलंदाजी मागवती आलाय, त्याला सुद्धा आता इथून घाबरून गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर सुद्धा तितकाच चांगला आणि मातब्बर खेळाडू फलंदाज यावेळी स्ट्राईक एंड वरती उभा आहे. हो, मी आलोय. आणखीन एक मारलाय, तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. असं काहीसं मैदानावरती आपण पाहतोय. यावेळचा फटका उलटा का पलटा षटकार. टायगर थँक्यू थँक्यू सो मच. 47 ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा धाफलकावरती लागलेत. तिसरं षटक आहे. 50-50 ओव्हरचं षटक आहे. 10 धावा जर केल्या तर +5 या ठिकाणी धावा दिल्या जातील. 10 धावा नाही झाल्या तर मात्र -5 केल्या जातील. शक्यता कमी आहे, कारण स्ट्राईक एंडवरती निशांत अर्थात आपण पाहिलं तर अक्षय पाटील आहे. निशांतच्या गोलंदाजीचं आता कौतुक करावं लागेल. बघा, इथून अक्षय पाटीलचं कौतुक का मी करेन, नुसता ताकदीवरती स्वारून क्रिकेट नाही खेळत, सेन्सिबल क्रिकेट खेळतो. त्याला माहिती आहे वाऱ्याचा प्रवाह कुठल्या दिशेने आहे आणि म्हणूनच का होईना शॉर्ट पिच बॉलवरती रिव्हर्स स्वीप फटका खेळला, तो सुद्धा अर्थातच थर्डमॅनच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत ॲज अ बॅटर आपल्याकडे चहूकडे आपली नजर असली पाहिजे. वाऱ्याच्या प्रवाहाचा अंदाज असला पाहिजे, खेळपट्टीचा अंदाज असला पाहिजे आणि त्याच दिशेने आता मात्र लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 बॉल्स वरती 6 षटकार खेचले गेलेत. अर्थात 6 षटकार, ज्या काही 36 धावा आल्यात या केवळ आणि केवळ षटकारांनी आल्यात. भला भला नाटक झुकविला यार आमच्या वागांनी. आर धमक केलंय आमच्या मधुर सुंदर. तर इथून आपण पाहतोय मैदानावरती धमाकाच केला जातोय. आपण जर पाहिलं तर 9 चेंडूंमध्ये 36 धावा अक्षय पाटीलने बनवल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत आकाशदा आपण जर पाहिलं तर 41 धावा बनवल्या सुद्धा गेल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या षटकामध्ये सुद्धा जिथे षटक संपल्यानंतर 5 धावा सुद्धा ऍड केले जातील आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 13 धावा आल्यात या षटकामध्ये. त्यामुळे आता थोडंसं धाबे सुद्धा दणानले गेले असतील गोलंदाजी करणाऱ्या बामण सुरे या संघाच्या आणि निखिल दार्वेचं. कारण इथून आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजावरती एक कॅल्क्युलेशन रिस्क घेतली जाते आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर समोरच्या गोलंदाजांवरती एक प्रेशर इथून मात्र टाकला जातोय आणि अशा वेळी या प्रेशर झुगारत गोलंदाजी करायची आहे. मग अशा वेळी तुम्हाला तिथे चांगले चेंडू सुद्धा फेकावे लागतील. बघा, सन्मान्य प्रफुल्लजी बानकर साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि चौकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू आहे. तुम्ही चांगली पारितोषिक मिळवा, हाच याच्या मागचा हेतू आहे. ॲज अ संघ मालक आपल्या खेळाडूंना प्राधान्य देणं, प्रोत्साहन करणं, हेच या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळणार आहे. 54 धावा दाफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती, बोनसचं हे षटक मैदानाच्या आत. यावेळेला मात्र
कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 3 षटकांची सांगता झाली, 55 धावा धावफलकावरती. 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हर म्हणून ग्राह्य धरला गेले. 55+5 अशा पद्धतीने एकूण 60 धावा धावफलकावरती लागले आहे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचं कौतुक करूयात. टाळ्या त्यांच्या खेम्यामध्ये वाजायला सुरुवात झाली आहे. जी सुरुवात दिली ना, दमदार सुरुवात, ब्लेझिंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं, ती स्टार्ट या ठिकाणी मिळाली आहे. आणि त्याचमुळे का होईना आरव 11 बामणसुरे संघाला इथून टीम मीटिंग घ्यावी लागली. उर्वरित 2 षटकांमध्ये या 2 वादळांना वाचवायचं कसं, यांच्यापासून वाचायचं कसं, यासाठीची जगदोजहर मैदानाच्या आत पाहायला मिळेल. बघा आकाशदा, जिथे आपण पाहतोय कल्पेश म्हात्रे आणि आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील मैदानावरती खेळतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय आणि 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर इथून 60 धावा उभारल्यात. अर्थातच आपण जर पाहिलं तर प्रतिषटक 20 ची सरासरी इथून मात्र राखली आहे. त्यामुळे आता आपण जर पाहिलं ना 3 षटकं संपलीत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तिकडे साखर संघाचा खेमा जर पाहिला 16चा हा सामना आहे. सुपर 8 मध्ये जाऊ द्या त्यांना, अक्षरशः आपण जर पाहिलं तर तिकडे ऋषिकेश साखर स्टँड आहे ना, तिकडून पूर्ण अर्धा तर आपण जर पाहिलं ना तर साखर गावाने भरलेलाच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना यावेळी दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय. यावेळचं षटक घेऊन आपण जर पाहिलं तर रोहन सनप सज्ज झालाय, परंतु कल्पेश मात्र थांबेल तर फलंदाज कसला, यावेळी तो सुद्धा पार्टी जॉईन करतोय आणि सांगतोय हो माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा षटकार मारू शकतो. डीजे मास्टर रायगडास ही ठावतयाचे महेंद्र दळवी नाव, असा हा सेनेचा शिलेदार आहे दमदार आमचा. दमदार आमदार प्रीमियर लीग आम्ही खेळतोय तर आम्हालाही आमचा दमदार खेळ दाखवायचा, हेच सांगत असताना कल्पेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. रोहन सानपचं स्वागत केलं. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, अगदी काहीतरी नवीन करून दाखवायचं. रोहनला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अवंतर स्वरूपाची धाव खर्च केली जाते. अगदी आपण जर पाहिलं ना तर रोहा तालुक्यामधून येत असताना खामगावाला बिलॉंग करणारा रोहन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निखिल धारवेनं दाखवलेला विश्वास थोडा महागडा ठरला. 1 विकेट मिळाली होती जरूर, पण तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील आणि कल्पेशचं आक्रमण थांबवता आलं नाहीये. टीम आरव 11 या संघाला कमबॅक आणावा लागेल. 67 वरती 1 सध्याची स्थिती आहे. पुढचा बॉल, समोरचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा बाग फुटला जात असताना कट केला. इकडे मात्र पहा, या आधीचा वाईड आला, तदनंतर मात्र कल्पेशला सुद्धा जाणीव आपल्या बॅटला बॉल लागतात, पण जास्तीचे चेंडू अक्षय पाटील यांच्या बॅटवरती चांगल्या दर्जाने येतात. तर या एंडला जास्तीची संधी मात्र अक्षय पाटील यांना देणं गरजेचं आहे. सिंगल जोडली आहे. बघा इथून 68 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि एक वेगळा स्टॅट आपल्या समोर आलाय. 9 षटकार या इनिंग मध्ये आलेत, म्हणजे जवळजवळ 54 धावा या केवळ षटकारांनी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील अक्षय पाटील, एकट्या अक्षयने आपण जर पाहिलं तर 6 षटकार खेचलेत. काय कमालीची ब्रिलियंट इनिंग. 6 षटकार म्हणजे 6000, हे कॅल्क्युलेशन सुद्धा असतील ना. काय कमालीची कामगिरी करतोय. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी मैदानावरती केली आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजाला चुकी करायला भाग पाडली आहे. हे प्रेशर आहे, हे नाव आहे, हे दबदबा आहे, हे वर्चस्व आहे. हे मैदानावरती अक्षय पाटीलची कामगिरी आहे, हे मैदानावरती आपण अनुभवतोय. यस, रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू इकडे घेतला गेला. पहा, आक्षेप केला पंचांच्या निर्णयावरती की हा बॉल अगदी आतून बाहेर गेला असा विश्वास मात्र गोलंदाजाने दाखवला. आणि यस, इथे मात्र आपण जर पाहिलं तर tenniscricket.in या वाहिनीची आपण इकडे मदत घेतो. आपण म्हणतो ना संतोषजी नाणेकर यांची संकल्पना आपल्याला उदयास येताना पाहायला मिळाली. tenniscricket.in ही पहिली वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून भेटीला आल्यानंतर सगळ्या जगभरातील मोठ्या स्पर्धा या वाहिनीवरती लाईव्ह कव्हरेज केल्या जातात. आणि ही मोठी वाहिनी आज मात्र आपण जर पाहिलं तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा इकडे दाखल झालेली पाहायला मिळते. दूध का दूध और पानी का पानी, आगे की कहानी tenniscricket.in की जुबानी. नाही म्हणजे टेनिस क्रिकेटला इथे शामरूख बनावं लागणार आहे. दूध का दूध पाणी करायचं असेल तर आता मात्र टेक्नॉलॉजी, कॅमेरा वर्क आणि अगदी त्याच वेळेला 21वे शतक या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं कामी येणार आहे. रोहन सानप जो कालपर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, आता मात्र त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू मैदानावरती आल्यावरती अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. 69 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहतोय रती महारथी यांची मांदियाळी. इथून मात्र ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. वाईड आहे की नाही याची चर्चा या ठिकाणी केली जाईल. लेग ब्रेक प्रकारचा बॉल आहे. टप्पा पडल्यावरती चेंडूने दिशा बदलली.
फलंदाज उभा कुठे आहे, स्टंपच्या बाहेर किती बॉल गेला, या सगळ्या गोष्टी पंच तिसऱ्या नजरेने नक्की पाहतील, बारकाईने बघितलं जाईल. मात्र या चेंडूचं कौतुक केलं पाहिजे, कारण टप्पा पडल्यानंतर अगदी बनाना कट म्हणतात ना, त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. वलय प्राप्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या आत आहे. क्रिसच्या आतमध्ये उभा होता, आपल्या स्लॉटमध्ये येईल याची वाट पाहत होता. मात्र जसं बघितलं ना की चेंडू बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करतोय आणि म्हणूनच का होईना चेंडूला सोडून दिलाय. इथे मात्र तिसऱ्या पंचांची निर्णयाची आपण वाट बघणार आहोत. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी, या स्पर्धेचे जनक, करते धरते करविते, सर्वसामान्यांचे नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेटजी दळवी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांच्यावरती निखळ प्रेम करणारे आणि निस्सीम चाहता वर्ग, त्यांच्या समवेत राजकीय पटलावरती, सांस्कृतिक क्षेत्रातील आणि अगदी त्याच वेळेला क्रीडा क्षेत्रातील रथी महारथी पाहायला मिळाले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि हे चॅलेंज इथे मात्र सक्सेसफुल झालेलं आपण पाहतोय. रिव्ह्यू रिटेन केलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ RR11 बामणसुरे संघाने. सेल्फ कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे सर. ज्यावेळेला आपण म्हणतो ना, आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी पायथ्यावरून शिखरावरती नेते, आणि तो आत्मविश्वास खूप सारा दाखवला. रोहन रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आणि तो सक्सेसफुल राहिला. डॉट बॉल आपण पाहतो, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये 68 वरती एक सध्याची स्थिती आहे. चौथ्या षटकातील हा चौथा बॉल. टप्पा पडलाय, पुन्हा बाहेर नाही, या वेळेला मात्र अजून बाहेर आहे. आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 69 धावा या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. कसं असतं ना, तुम्हाला याच धावा तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा डोकेडोकी ठरणाऱ्या ठरतील. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये आपण पाहतोय एक षटकार आलाय, एक वाईड आले, एक सिंगल आली. अर्थातच 2 वाईड येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे आता या षटकातील जिथे येणारे चेंडू शिल्लक आहेत ना, त्यावरती सुद्धा तुम्हाला जशी अगोदर गोलंदाजी केली आहे मागच्या 2 चेंडूंवरती, तशी पुनश्च एकदा करावी लागेल. यावेळेला बघा फटका फसलाय. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलकावर इथून मात्र 70 धावा लागल्यात. इथून प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय की प्रोजेक्टेड स्कोर म्हणते 99 धावा वगैरे होऊ शकतील. 99 जर धावा झाल्या तर याचा अर्थ काय, तर राजाभाई केणी टायगर्स हेमनगर यांनी 97 धावांचा जो सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केलाय तो मोडीत काढण्याची इथून मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाला सुवर्ण संधी आहे. संधी प्रत्येकाला आहे, आपण फक्त त्या संधीचं सोनं करायचंय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा जिथे आपण पाहतोय चांगले चांगले खेळाडू चांगली कामगिरी करतायत. चांगली कामगिरी केली आहे रोहन सानपने. यावेळेला वेगवान गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. भले पहिल्या चेंडूवरती षटकार येऊ देत, त्यानंतरच्या चेंडूवरती केलेलं कमबॅक सुखावणार आहे. 70 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 4थं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. रोहन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न खूप सारे त्यानं केलेत, शर्तीचे प्रयत्न. 70 धावा धावफलकावरती, धावा खूप साऱ्या झाल्यात, पण हरकत नाहीये. हा पहिला डाव आहे. मी म्हणेन आपण म्हणतो ना, जर नशीब असेल तर मात्र मॅचची सिच्युएशन आपल्याला बदलता येते. किंबहुना नशिबावरती जास्तीचा विश्वास दाखवण्यापेक्षा स्वतःच्या हातावरती विश्वास दाखवला. त्याच हातामध्ये बॅट घ्या. ज्या समोरच्या टीमने धावा बनवल्यात ना, तेवढ्या धावा बनवण्याची चमक धमक आपणही बाळगणं गरजेचं आहे. पण त्याआधी कल्पेश थांबायचं नाव घेत नाहीये. शॉर्ट पूल करण्यात आला. पूल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, दमदार आमदार षटकार. पाहिलं तर तिथे षटकार सुद्धा जमवला. त्यामुळे आता संघाची धावसंख्या त्या षटकारांशी पुढे सुद्धा सरकली आहे. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय इथे मात्र संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर जिथे एक फलंदाज बाद झाल्यात, 2 खेळाडू मैदानावरती इथून मात्र आग ओकतायत. अर्थातच अक्षय पाटीलला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्यामुळे आता तुम्हाला मैदानावरती पुनश्च एकदा तितकंच चांगल्या रीतीने खेळणं गरजेचं आहे. जास्त वेळ दवडू नका, दोन्ही संघांना विनंती असेल. आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सर्वेगावचा सुपुत्र यावेळी आपण पाहतोय निखिल धारवे यावेळी सर्ज झाला. 76 धावा धावफलकावरती लागलेत, ज्याच्यामध्ये 10 षटकारांचा समावेश आहे.
रिव्हर्स स्वीप पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका तितकासा चांगला बॅटवरती येत नाहीये. बघा रिव्हर्स स्वीप वारंवार का खेळला जातोय. पुन्हा एकदा मी सांगेन, वाऱ्याचा प्रवाह कुठे आहे हे अक्षयला माहिती आहे. अक्षय नौकार गावाला बिलॉंग करतो. समुद्र किनारी खाडीवरती खेळण्याची त्याला सवय आहे. त्यामुळे वाऱ्याचा प्रवाह ज्या दिशेनं आहे त्या प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचं. अन्यथा बरेच जण म्हणतील अरे रिव्हर्स स्वीप का खेळतोय, खरंच गरज आहे का. मात्र एंड चेंज झाल्यावरती हे मॅटर करत असतं. हे महत्वाचं, मॅचची सिच्युएशन, मैदानाची आवश्यकता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मैदानावरती खेळायचा. हा चांगला बॉल मैदानावरती फेकला जातोय. आपण जर पाहिलं ना, मुरुड तालुक्यातील अगदी छोटंसं एक सर्वे गाव आहे. त्या सर्वे गावातून येत असताना ज्या गावाची दखल घेण्यासाठी ज्यानं भाग पाडला ना, तो सर्वे गावचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये निखिल धारवे सुसाट सुटला. शेवटच्या षटकामध्ये तो कमबॅक मिळवण्यासाठी आला. इथून गोलंदाजी सुद्धा तितकीच तिखट करणं गरजेचं आहे. मागचा चेंडू जसा टाकलाय तसा या चेंडूवरती सुद्धा इथून मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला. समोर टाकलेला हा चेंडू थोडासा आपण जर पाहिलं तर फ्लाईट दिली होती आणि अशा वेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची लिडिंग जरूर घेतली होती, परंतु बिहाइंड विकेट आपण पाहतोय यष्टीरक्षक सुद्धा तिथे चुकला आणि तदनंतर एक सिंगल मात्र कंप्लीट होत्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी पुकारूयात. अनंत गोंधळी फाउंडेशन, नवतरुण स्पोर्ट्स खानाव विरुद्ध फ्रेश बेक हाऊस मानी. आकाश गोंधळे आणि मंगेश म्हात्रे दोन्ही टीमचे कॅप्टन्सना विनंती आहे आपण इनिंग्स ब्रेकवरती यायचंय. ब्रेक घेतला इथून मात्र अक्षय पाटीलने दैदिप्यमान इनिंग मैदानाच्या आत मिडल ऑफ द बाट मधून सुमधूर आवाज, चेंडू सीमारेषा पार, षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय. सन्मान्य निलेशजी मलबारी साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र लागू पडलाय. 45 स्कोर बोर्ड. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त षटकार इथे मात्र आपण पाहतोय खेचले जात आहेत. चेंडू यावेळेचा मात्र जाईल सीमारेषा पार. षटकारांची संख्या होईल इथून मात्र 1 डझन आणि अर्थातच अक्षय पाटीलची अर्धशतक या ठिकाणी लागला जातोय. 51 रन स्कोर बोर्ड. काय देणगी दिली आहे त्याने प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघासाठी. जबरदस्त खेळ. पहिलं अर्धशतक. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरं मधील एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख, त्याची छाप, त्याचं वर्चस्व आणि त्याची कामगिरी आज त्याने मैदानावरती दाखवून दिली आहे. पारितोषिक डेफिनेटली लागलं जाईल. तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र सन्माननीय प्रफुल्लजी बानकर संघ मालक यांच्याकडनं मिळणार आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणतीही चुकी नाही. 16 बॉल्स 51 धावा. रायगडच्या इतिहासामध्ये ही इनिंग नक्की लक्षात ठेवली जाईल. एकदा अक्षय पाटीलच्या इनिंग साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. मुख्य व्यासपीठावरती सुद्धा विनंती करूयात, या गुणी खेळाडूचं आपण कौतुक करूयात. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ नॉक. अक्षयने मात्र सगळ्यांची मनं जिंकली. मैदानाच्या चहूबाजूला त्यांनी खेळलेले फटके आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिले तर अगदी त्याचा चर्चेचा विषय या विकेट्स आपण पाहतो. एकच विकेट आली होती. विकेटची हायलाईट आपण पाहिली आहे. तदनंतर या शेवटच्या बॉलवरची विकेट आपण पाहतोय. अगदी जागेवरून खडे करण्याचा प्रयत्न, थोडी का होईना दुखापत ग्रस्त आहे अक्षय, पण त्याच वेळेला मात्र संघाच्या गरजेचा भाग बनला आणि त्यानं अव्वल दर्जाची बॅटिंग केली. तर आज मात्र 80+ किंवा 90+ हेच आकडे पाहायला मिळतात. कारण की नॉकआउट म्हटल्यानंतर प्रत्येक दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर, मात्र आपण कित्येक वेळा पाहिलंय दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर आले तर शेवटच्या क्षणापर्यंत तरी एकाच दुसरी मॅच जाते, पण जास्तीच्या मॅचेस एकतर्फी जातात. पण ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकते कारण की तेवढी ताकद अरब 11 टीमकडे सुद्धा आहे. चला नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचंय. इथून विनंती असणार आहे अनंत गोंधळी फाउंडेशन नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ आपण लगेचच यायचं आहे. 5 षटकं 90 धावा 91चं टार्गेट असणार आहे. काय कमालीची कामगिरी झाली आहे. इथून उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण शुभेच्छा देणार आहोत ते म्हणजे अरब 11 बामणसुरी संघाला. टॉस बॉक्समध्ये जाऊयात जिथे आपल्याला जॉईन करतील निखिलजी पडते. त्याला पाहिजे तिकडे गेलं तर चांगलं जाईल.
थँक्यू सो मच. आपल्याला जॉईन करतात बुरके सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानावच्या विरोधामध्ये फ्रेश बेक हाऊस माने. यस, विनंती असेल नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? आकाश. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकतोय आपण पाहतोय माने हा संघ. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पहिली गोलंदाजी आहे. आता आपण पाहतोय जिथे खऱ्या अर्थानं निर्णायक सामना आहे. आता सामने निर्णायक स्थितीमध्ये येऊन ठेपलेले आहेत. नॉकआउटचे हे सामने एकंदरीत कितपत पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल खानाव्या संघाला? प्रयत्न करू आम्ही 60 पर्यंत किंवा 55 ते 60च्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तरी पण त्यांची टीम चांगली आहे, त्यामुळे आम्ही आमचे एफर्ट्स देण्याचे काम करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला. आपण वळूया आकाशकडे. आकाश, नशिबी फलंदाजी आली आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. आपण पाहतोय जिथे समोर देखील आपण जर पाहायला गेलं फ्रेशबेक हाऊस मानी एक वेगळ्या धाटणीचा संघ आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. काय म्हणशील एकंदरीत संघाबद्दल आणि कशा प्रकारे फलंदाजी? आम्ही 70+ टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा फॉर बोथ टीम. न्यूज फ्रॉम सेंटर. आपण पाहतोय फ्रेशबेक मानी संघ ठरतोय नाणेफेकीचा कौल विजयी. आणि प्रथमतः गोलंदाजी करत असताना कितपत धावा बनवल्या जाणार, कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार, पुनश्च एकदा वळूया हे ऐकण्यासाठी. तत्पूर्वीच्या या द्वितीय सत्रासाठी जिथे आपल्याला सुयश, त्याच्या समवेत आकाश आणि हर्षल जी मुंडे जॉईन होतात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. बरोची स्थिती यावेळी आपण जर पाहिलं तर बामणसुरे संघासाठी येऊन ठेपली आहे. 91 धावा बनवायचे भलं मोठं धावसंख्येचं आव्हान आहे. मग अशा वेळी आपण जर पाहिलं तर येणाऱ्या गोलंदाजांना सुद्धा फेस करायचे आहेत. वेगवान गोलंदाज अक्षय पाटीलच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक कडवं आव्हान घेऊन यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा ते उतरलेत. येणाऱ्या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला रेस्ट ऑफ इंडिया विपक्ष बेस्ट ऑफ रायगड असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षी आपण रायगड ठाणे अनुभवला होता. यावेळी काहीतरी वेगळं इथून मात्र घेऊन आमदार घेऊन झाले. त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा बहुचर्चित राहिली आहे. आणि अनेक वेळा आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर मोलाचा वेळ किंबहुना तितकाच चांगलं काम करणारे आपण जर पाहिलं तर शेटच्या माध्यमातून ही स्पर्धा तितकीच चांगल्या रीतीने रंगवली जाते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या मैदानावरती होणारा हा नवीन सामना तितकाच अफलातून होईल यात तिळ मात्र शंका नाही आहे. ऑन स्क्रीनवरती आमची कॉमेंटेटर्स टीम दाखवली जाते. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आमच्यासोबत हर्षदजी मुंडे किल्लेगावचा एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा तालुक्यातील बिलॉंग करतात. तदनंतर आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील अर्थातच एक सुप्रसिद्ध आवाज आकाश मांजरेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी त्यांच्यासोबत आहे. हे आमची ही कॉमेंटरचं पॅनल आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतंय. आमच्यासोबत अजून 2 कॉमेंटेटर सुद्धा आहेत. निखिलजी पडते आहेत, विकास साखर सर आहेत. अनेक असे कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये समालोचन करून गेलेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी परभणी म्हणून ही स्पर्धा ही अंमलात आणली जाते. उडीत मैदानाच्या दिशेने जिथे उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, जिथे आपण पाहतो इथून मात्र आरब 11 बामणसुरे संघाला जशास तसं ईट का जवाब पत्थर से अशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. हल्ले चढवले जातील. जिथे सलामीची जोडी मैदानावरती आली आहे, जिथे एका बाजूला पारस नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय आग्राव गावाला जो बिलॉंग करतो, आणि त्या दुसऱ्या बाजूला सर्वेचा सितारा अर्थात संघ कर्णधार निखिल धारवे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती दस्तूर खुद्द संघ कर्णधार अर्थात अक्षय पाटील मोने आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडूवरती ईट का जवाब पत्थर से जशास तसं चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. माननीय प्रफुल्लजी बनकर साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. इरादे स्पष्ट आहेत. या मॅचमध्ये 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे. होय, आम्हालाही लढायचं आहे, आम्हालाही भिडायचं आहे.
या स्पर्धेमध्ये आम्हालाही स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. पारस नाखवा यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. काही कमालीचा फटका होता. अक्षयच्या विरुद्ध फटकेबाजी करणं सोपं नाहीये, मात्र बॅक टू बॅक सेकंड इन अ रो जबरदस्त, सेन्सेशनल, स्पेक्टॅक्युलर, स्टनिंग सिक्सर. म्हटले पारस नखवा यांना, नखवा तुम्ही फक्त षटकार या मॅच मध्ये दाखवा. होय, पहिल्याच दोन बॉल वरती 2 षटकार पेश केलेत. घ्या, तिसऱ्या बॉल वरती सुद्धा मोठा फटका खेळलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आपले फोडणं कशाला म्हणतात नाही याला म्हटलं जातं. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले आणि तदनंतर आक्रमक रूप, अर्थातच राक्षसी खेळी ज्याला म्हटलं जातं तसं स्वरूप यावेळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. मागचा चेंडूवरती पुनश्च एकदा ओव्हर द लॉंग ऑन मारलेला फटका 4 धाबा मात्र देऊन चाललाय. यावेळेला बघा कलात्मक फटका. अगदी अंदाज घेतला गेला चेंडू कशा प्रकारचा आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं ही आधुनिक क्रिकेटची परिभाषा आहे. नुसतं आक्रमी फटके खेळायचे आणि मॅचला पुढे घेऊन जायचं हा विचार कुठेतरी सोडला पाहिजे. पारस नाखवाचं कौतुक करूयात. पहिल्या 4 बॉल्सवरती 17 धावा आल्यात. प्रति षटक आपण जर पाहिलं तर जवळजवळ 19 ते 20 धावांची आवश्यकता आहे. त्या दिशेने वाटचाल पहिल्या षटकासाठी जिथे संघ कर्णधार अक्षय पाटील वरती हल्लाबोल केलाय ही बाब फार महत्वाची आहे. यस, निश्चितपणे आता 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर. एका बाजूला निखिल धारवे, एका बाजूला अक्षय पाटील. यस, या वेळेचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहतो आपण. अगदी खुलात टाकला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना थोडे फिंगर रोल केले होते. पहिलाच मनसुबा केला होता अक्षय पाटीलनं या लेंथवरती, या लाईनवरती अशा ताटणीचा बॉल फेकायचा आहे आणि त्याच पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. 91 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी सज्ज झालेत निखिल धारवे आणि पारस नखवा. बघा यावेळेला जागा बनवली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल. क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतला जाईल. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आनंददायी, हर्ष उल्हास करणारा, जिज्ञासा कुतूहल करणारा चौकार. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा थरार आपण पाहतोय. या स्पर्धेतील 5वा दिवस आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेचे करते धरते करविते सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूयात. हर्षलजी, आपण पाहिलं 3 तालुक्यांना एकत्रित करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. असे प्लॅटफॉर्म फार कमी स्वरूपातील पाहायला मिळतात. अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकाला हवीशी वाटते आणि अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा जिथे खेळाडूंसोबत संघ मालकाला सुद्धा तितकाच रिस्पेक्ट, प्रेम आणि बक्षीस सुद्धा दिलं गेलंय. बक्षीस काय आहे? महिंद्रा कंपनीची टॉप मॉडेलची थार ही 4 व्हीलर या ठिकाणी दिली जाणार आहे. काय कमालीची दूरदृष्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांच्या समवेत सन्मान्य राजाभाई केणी, अगदी त्याच वेळेला अनंत गोंधळी साहेब सुद्धा पाहायला मिळतात जे नेहमी आधारवटच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, ज्यांच्या सावलीतून प्रत्येक जण मोठा झालाय. त्यांचं कर्तृत्व आणि अगदी त्याच वेळेला त्यांचे कृपा आशीर्वाद प्रत्येकाला हवेसे वाटतात. ओळीयत मैदानावरती जिथे एका षटकाची सांगता 21 धावा लागल्यात. येणारे 24 बॉल्स आणि 70ची रिक्वायरमेंट आहे. यस, या मॅचमध्ये रंगत येईल. या मॅचमध्ये बरंच काही पाहायला मिळेल. या मॅचमध्ये पलटवार घडामोडी सगळ्याच बघायला मिळतील. कल्पेश मात्रेचा इकडे केलाय का स्वागत हेही पाहावं लागेल, पण नाही, फटका फसला. अगदी सोपा, सरळ, साधा झेल पकडला गेला. पारस नाखवा मैदानाच्या बाहेर. बघा कमालीची क्रिकेटची स्पर्धा आहे. मग आपल्याला माहिती आहे 91 धावा करायच्या आहेत. सन्मान्य महेंद्रशेठजी दळवी यांचं लक्ष बघा या मॅचकडे कशा पद्धतीचं आहे. त्यांना माहिती आहे षटकार मॅचेस जिंकून देऊ शकतात, मात्र लगातारच्या 3 षटकारांसाठी सन्मान्य महेंद्रशेठजी दळवी यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राईज इथे मात्र लागू पडलंय. पारितोषिक कोण पटकावू शकतं? पारस नाखवा पटकावू शकला असता, मात्र तो आता 5 चेंडूंमध्ये 17 धावसंख्या करत बाद झालाय. इथून मात्र निखिल धारवे तो इनिंग करू शकतो.
कल्पेश म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. धोकोडे गावाला जो बिलॉंग करतो त्याची फलंदाजी आपण अनुभवली, ज्यांनी चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली. आता मात्र ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा त्याची भूमिका आहे. षटक क्रमांक दुसरं, अर्थातच पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी तो सुद्धा इथून मात्र सज्ज होईल. न्यूझीलंड धोकोडे संघाचा तो खेळाडू आहे आणि आज त्याची वर्णी आपण पाहतोय साखर संघामध्ये लागली आहे. अक्षय पाटीलकडे, अक्षय पाटीलने त्याची दखल घेतली, आपल्या संघामध्ये त्याला समाविष्ट केलं आणि तितकंच चांगला विश्वास दाखवत असताना दुसऱ्या षटकासाठी बोलवलाय. यावेळचा चेंडू सुद्धा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय आणि सलगचा दुसऱ्या चेंडूवरचा आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला तू चल मैं आया असं उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर मात्र परतलाय. डीजे ही गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. दुसरं षटक कर्णधाराने आपल्या खांद्यावरती सोपवलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळी जसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते ना त्याच प्रकारची त्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा खेळपट्टीवरती मात्र केली जाते. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर लोवर फुल टॉस होता. आडवा बाटने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अखेरच्या क्षणाला आपण जर पाहिला तर मिडविकेट बाउंड्री लाईन वरती असलेल्या क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र झेल पकडला आणि शहबाज शेखला मात्र मैदानाच्या बाहेर मात्र परत. बघा इथून मात्र 2 चेंडूंवरती 2 विकेट्स गेल्यात. प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचा कॅश प्राइज लावलं होतं, अर्थात सन्माननीय प्रफुल्लजी बानकर साहेबांनी. आता मात्र त्यांनी पारितोषिकामध्ये ऍड केली आहे. ही जर हॅट्रिक संपादन झाली तर मात्र 1000 रुपये ऍड केले जातील, मात्र 3000च्या ऐवजी 4000 दिले जातील. हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलंय. 2 फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलं सर्वप्रथम पारस बाद झाला आणि त्यानंतर आता मात्र शहाबाजला सुद्धा लवकर बाद व्हावं लागलंय. बाद केलं गेलंय. कल्पेशचं कौतुक करूयात. कुठेतरी लालच दिली, लालच बुरी बला होती, हे पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध झालंय. कल्पेशच्या गोलंदाजीची करिश्माई कामगिरी आज प्रत्येक जण अनुभवतोय. आणि आपण ज्या गावाला बिलॉंग करतो ना, धोकोडे गावाला बिलॉंग करतोय, तिथे सुद्धा आपण पाहिलं तिथले खेळाडू, तिथले रहिवासी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि म्हणतायत क्या बात आहे, आपला धोकोडे गावचा खेळाडू इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय, ज्यासाठी ते पुन्हा एकदा महेंद्र शेठजी दळवी यांचं धन्यवाद देतील की आमच्या गावाच्या पोराला संधी दिली. आणि हे कर्तृत्व आहे सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांचं सुद्धा. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओमकार सानप खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू आहे आणि हॅट्रिकचा बॉल कल्पेश. विकेट हॅट्रिकचा बॉल कमी गतीचा फेकला गेला. अव्वल दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडू कसा, कुठून, कधी आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये कसा गेला ना याचा काही नेमच लागला नाहीये, कळलंच नाहीये बॅटर. ओमकारला ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतो. अगदी खोलात टाकलेला बॉल, लेग ब्रेकचा वापर, बॉलला समोरून अगदी खोलातून बॉलला टर्न केलाय आणि किपरचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता. फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल करेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय, सज्ज आहे. केवळ 1 धाव मिळणार आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत, धावांपेक्षा विकेट जास्त काढल्यात. 2 धावा अर्थात 2 विकेट्स प्राप्त केलेत, एका फलंदाजाला बाद केलंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च करणारा अक्षय थोडासा महागडा वाटला, मात्र कल्पेश ना भूतो ना भविष्यातही आपल्या करिअरमधील सर्वोच्च स्पेल जणू काही टाकतोय. यावेळेला काय घडलं, फलंदाजासोबत यष्टी रक्षक सुद्धा बीट झालाय, कारण चेंडू टप्पा पडल्यावरती काटा बदलणारा होता. हाच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय. डॉट चेंडूची सांगता. 22 धावा, 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिले षटक संपल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की या मॅचमध्ये बरंच काही बाकी राहिलं. खूप साऱ्या आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांच्या दिशा पाहायला मिळतील, पण त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं ना तर कल्पेशच्या बॉलची दिशा समोरच्या टीमची दशा करते, कारण की त्यांनी फेकलेले अचूकतेचे चेंडू त्यांनी मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत पकड करण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या टीमसाठी अगदी अव्वल दर्जाची कामगिरी राहिली. टीम आरब 11ला थांबवून ठेवलंय, किंबहुना निखिल धारवे सारख्या खेळाडूला शांत ठेवलंय. चला या वेळेला मात्र ना दसरा आहे ना दिवाळी, मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू बोनस स्वरूपात स्वीकारला. महेंद्र म्हात्रे स्टँडला अभिवादन करणारा दणदणीत षटकार.
पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस होता, आडवा बाटने त्याला पुल करत असताना अर्थातच डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून महेंद्र मात्र स्टँडच्या वरतून खेळत असताना षटकार तिथे जमवला. निखिल धारवेला या खेळीसाठी ओळखलं जातं. निखिल धारवेला आता मात्र अशाच धावा बनवाव्या लागतील. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल आणि तिसरं षटक हे काय आहे सर्वांना सांगण्याची गरज नाही आहे, कारण अनेकांना समजून कळालंय. त्यामुळे आता हे येणारं तिसरं षटक सुद्धा आपल्याला तितकंच वेगळं पाहायला मिळेल. अर्थातच 50-50 चॅलेंज ओव्हर्स आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आणि या षटकासाठी आपण जर पाहिलं तर संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती, गोलंदाजी माकवती हे षटक घेऊन मात्र सज्ज झालाय. बघा, पहिल्या 12 बॉल्समध्ये 29 धावा आल्यात. उर्वरित 18 बॉल्समध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 18.20 ची सरासरी हवी होती. आता मात्र इथे 14.50 ची सरासरी प्रतिषटक राखली गेली आहे. आस्किंग रन रेट आता मात्र जास्त आहे. हीच ती वेळ आहे चॅलेंज ओव्हर जिथे आपण 10+ धावा करा, प्लस 5 धावा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बोनस दिल्या जातील. त्यामुळे हा स्पेशल एलिमेंट आहे, याचा फायदा आपण घेतला पाहिजे. जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती अक्षय पाटील, यावेळेला LBWचं अपील झालं, मात्र चेंडूची उंची हा एक खूप मोठा महत्वाचा विषय राहिला आहे आणि त्याचमुळे का होईना लेग बाय स्वरूपातील ही धावफलकावरती ग्राह्य धरली आहे. यस, महत्वाचं आता धावा येणं गरजेचं आहे. निखिल धारवे स्ट्राईकला आला आणि हे बॅटल पाहायला मजा येईल. चॅलेंजिंग ओव्हर आहे, 2 कॅप्टन मधला चॅलेंज पाहायला मिळेल. एकाला 10+ धावा बनवायच्यात, तेवढ्या धावा अक्षय पाटीलला सुद्धा थांबवायच्यात. मग निखिल धारवे सफल ठरणार की अक्षय पाटील, कारण की दोघांनाही मात्र जिंकायचं, दोघांनी मात्र आपण पाहिलं तर आपला संघ मालकाला थारच्या दिशेने न्यायचं, त्यासाठी प्रयत्न शर्तीचे करायचे आहेत. पुढचा बॉल यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळालाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू पार करेल, सीमा रेषा पार, चौकार. येणारा फटका यावेळी पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर यावेळी डीप पॉईंटवरती, शॉर्ट पॉईंटवरून डीप पॉईंट पर्यंत फटका चालला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटमध्ये तैनात होता, परंतु जोपर्यंत पोहोचेल ना चेंडूवरती तदवरती अखेरच्या क्षणाला मात्र चेंडूने तिथे रेस जिंकली होती आणि चौकार सुद्धा आला. यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मारायचा होता कुठे आणि चेंडू चाललाय कुठे हेच दृश्य आपण पाहतोय. त्यामुळे या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल मात्र मिळते. एकदा विजय सह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 35 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 2 फलंदाज तिकडे मात्र बाद होताना पाहायला मिळालेत. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 6 धावा बनल्यात. पुढच्या 3 चेंडूमध्ये 4 बनवाव्या लागतील, अथवा या जेवढ्या काही धावा बनवल्या त्यातून अजून 5 धावा मायनस होतील. मग संघ अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता दाट आहे. तर तिथून पुढे जायचं आहे तर आता ओमकारला खेळावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. काल अगदी चेंडू लागलाय चेहऱ्यावरती तरी सुद्धा तो नव्यानं उभा राहिला, संघासाठी खेळायचा आहे. या अनुषंगानं मैदानाकडे आपण पाहिलं तर ओमकारकडे आपण पाहतोय. बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, किंवा आपण म्हणतो ना कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, या पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. बघा, इथून कौतुक करावं लागणार आहे आपल्याला अक्षय पाटीलचं सुद्धा, ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. भविष्याची चिंता न करता नियोजन करणं म्हणजे काय, त्याला म्हणतात आत्मविश्वास, आणि तोच आत्मविश्वास इथून दाखवला गेलाय. फटका बराच कालावधी हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का त्याआधी मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ओमकार सानपची बॅट बोलू लागली आहे. काल जो खेळाडू डोळ्यावरती दुखापतग्रस्त झाला होता, काल त्याला आपल्याला गाडीने डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं होतं. मात्र आज नवीन दिवस आहे, नवीन स्वप्न आहे, नवीन संघ आहे आणि नवीन रणनीतीने सुद्धा मैदानावरती उतरलाय. 91 धावा चेस करायचे आहेत. मग अशा वेळेला तिसरं षटक चालू असताना 39 धावा धावफलकावर लागले असताना चांगली गोलंदाजी. इथून मात्र आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. बॅटची जणू काही एज लागली असावी, कॅच पकडली, फलंदाज बाद झालाय. महेंद्र शेठ आमची शान, अलिबाग मुरुडचा आधार. 10 धाबांचं टार्गेट होतं, ते टार्गेट या ठिकाणी संपूर्ण झालंय. प्लस 5 धाबा जरूर मिळतील. धावफलक आपण जर पाहिलं आता मात्र
39 वरून आता मात्र 5 धावा ऍड होतील म्हणजे 44 वरती जाऊन पोहोचणार आहे. इथून मात्र घोडं मैदान दूर नाही आहे. येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. काल महेंद्रशेठ दळवी यांनी आपण जर पाहिला तर फेटा घातला होता. आज आपण जर पाहिलं बापूंची टोपी आणि अगदी त्याच वेळेला शेतकऱ्यांची टोपी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, मराठी मातीतील रांगडा गडी म्हणून सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्याकडे बघितलं जातं. अगदी शेतकरी घराण्यातून पुढे आले आणि आता मात्र आपण पाहिलं तर संपूर्ण अलिबाग, मुरुड, रोहा या विकासासाठी ज्यांचा मोर्चा ज्यांनी हातात घेतला आणि इथून मात्र करून दाखवलं आणि करून दाखवल्याचं उत्तर म्हणून दुसरे टर्मला सुद्धा आपण पाहिलं तर जबरदस्त मताधिक्यांनी निवडून सुद्धा आलेत. त्यांचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांच्या कार्यप्रणालीला पुन्हा एकदा इथून आपण सलाम करूयात आणि वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे 12 बॉल्स आणि विजयासाठी 47 धावसंख्येची आवश्यकता. यावेळीचा बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खूप चांगले केले होते. शेवटच्या क्षणी झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. पहा मागील मॅचमध्ये जेव्हा हुसेन खेळत होता, जेव्हा फहद मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, त्यांनी 12 बॉलमध्ये 48 बनवलं होतं. म्हणजे मैदान तेच आहे, स्पर्धाही तेच आहे, खेळपट्टी तीच आहे. पण आता सामना वेगवेगळे संघ आहेत. आता 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज असताना पहिला बॉल इकडे डॉट आलाय. गैनीनाथ कटोरे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. गैनीनाथकडे असलेला अनुभव, सातत्यपूर्ण क्रिकेट हे आपण बरेच वर्ष पाहतोय आणि इथून मात्र त्याच्या गोलंदाजीचा क्लास त्याने इथून दाखवलाय. 45 धावा दाफलकावरती, 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 91चं टार्गेट आहे. हे आव्हान आता मात्र कठीण वाटू लागलंय कारण 10 मध्ये 46 ची रिक्वायरमेंट आहे हर्षलजी. यस निश्चितपणे, कारण की आता अडचणीमध्ये सापडतात. आपण पाहिलं ना तर ज्या धावा आतापर्यंत 3.2 मध्ये जमल्या नाहीयेत त्या धावा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये बनवायच्यात. कठीण परिस्थितीमध्ये फेकून दिले बॉलिंग करत असताना टीम पाहायला मिळते. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ एक वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतात की काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कुंजल नवीन फलंदाज मैदानाच्या जरूर आलेला आपण पाहतोय. मात्र कुंजलसाठी सुद्धा काही कळेना. शोधलं की सापडतं असं म्हणतात, मात्र गैनीनाथची गोलंदाजी सापडण्यासारखी नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा अभ्यास करावा लागेल. अचूक टप्प्यावरती मारा, फिंगर रोल कधी करायचे त्यांना माहिती आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल कारण चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. महेंद्र दळवी ज्यानं रोहा तालुक्याचा फिरकीचा वारसा जपला ना तो गैनीनाथ कटोरे आपण पाहतोय. अगदी अव्वल दर्जाची कामगिरी सातत्यपूर्ण ज्या खेळाडूची आपण पाहिली आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मागील हंगाम सुद्धा या पट्ट्यांना गाजवून सोडला आणि आजही मात्र आपण जर पाहिलं तर चांगली बॉलिंग होतीये. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. बाहेरचा बॉल होता त्याच्यावरती कुंजलनं अप्रतिम फटका खेळला. समोरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटी चांगला वापर केला. क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा लॉंग लेग पार, चौकार. बघा आपण पाहतोय आकाशदा अलिबाग तालुक्यातील खारपेडांबे गाव आहे. एक 11ची टीम सुद्धा पूर्ण होत नाही आणि अशा एरियामधून कुंजल पाटील हा येतो आणि अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे. आज सुद्धा मैदानावरती खेळतोय आणि त्या धावा बनवण्यासाठी सक्षम इथून मात्र पाहायला मिळतोय. मागचा फटका आपण पाहतोय चौकारानिशी इथून मात्र पाहायला मिळाला, परंतु तदनंतरचा चेंडू आपण जर पाहिला तर कमबॅकिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. गुडलन स्पॉटवरती टाकल्यानंतर चेंडूला उसळी प्राप्त झाली आणि तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू मात्र मार्गस्थ केला आणि बघता आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथून मात्र यशस्वीरित्या सुद्धा संपला. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते इथून मात्र फलंदाजांनाच करायचं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या गोलंदाजांना फक्त इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि इथून मेहनत आता येणाऱ्या फलंदाजांना मात्र तितकीशी करावी लागेल कारण 6 चेंडूंमध्ये गरज आहे तब्बल 36 धावसंख्येची.
6 चेंडू 36 धावा बनवायच्यात. बोलणं तेवढंसं आपण पाहिलं तर सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. कारण की प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकावा लागेल. किंवा एकदा कदाचित एखादा डॉट आला, पण त्याच्याही पलीकडे जर चमत्कार झाला, एखाद नो किंवा मग व्हाईट बॉलवरती चौकार, असं काहीतरी नवीन घडलं ना या मॅचमध्ये तरच मात्र आपण जर पाहिलं तर इकडे आरव 11 संघ पदार्पण करेल. पण असे बरेचसे मोठे फटके मारण्याची ताकद बाळगणारा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव त्याचं निखिल धारवे. तो खेळपट्टीवरती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता, आणि ही आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय विनय पाटील नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. 6 मध्ये 36 धावा एका संघाला करायच्या आहेत, दुसऱ्या संघाला वाचवायच्या आहेत. 6 मध्ये 36 धावा जर केल्या ना, तर मी एक स्टेटमेंट सांगेन, इथून बक्षिसांची खैरात होईल. या फलंदाजाला नुसत्या नोटा मोजाव्या लागतील, इतके पारितोषिकं मिळतील. 6 मध्ये 36 धावा करणं तितकं सोपं नाही आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीच कठीण असं पण नाही आहे. पहिलाच फटका इथून मात्र फसलाय. शॉर्ट स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आशेचं किरण मावळलं, कारण 55 धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद. आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 36 बनवायच्या होत्या. आता मात्र आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 36 बनवायच्या आहेत. विकेट घेतल्यानंतर एक वेगळं सेलिब्रेशन. विनय पाटील भेरसे या गावाला तो बिलॉंग करतो, आणि आज आपण जर पाहिलं तर अक्षय पाटीलने त्याच्या संघामध्ये त्याला समाविष्ट केलंय. आणि अशा वेळी त्याच्या खांद्यावरती षटक शेवटचं सोपवलं असताना मागच्या चेंडूवरती त्याने आपल्या नावाला रूपाला साजेशी गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण खेळाडूला अर्थातच निखिल धारवेला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. दुसरा चेंडू यावेळी या षटकातील आपण पाहतोय विनयचा. इथून मात्र मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच टप्प्यावरती पुनश्च एकदा चेंडू टाकला गेला. पडल्यानंतर चेंडू अनएक्सेप्टेड उसळी प्राप्त करतोय, आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने आणखीन एक चेंडू इथून मात्र दाखल केला जातोय, मार्गस्थ केला जातोय. 2 षटक आपण जर पाहिलं तर मागच्या पहिल्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी अक्षय पाटीलची झाली होती, आणि त्याचमुळे आज ते मात्र इथून विजयाच्या समीप एक पाऊल पुढे टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेळचा स्ट्रोक आपण पाहतोय हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय कल्पेत जरूर पोहोचला होता, परंतु झेल मात्र सोडलाय. शेवटच्या क्षणाला तुम्हाला असे हे झेल यावेळी तुम्हाला कुठेतरी आपण जर पाहिलं तर लाभार्थी ठरणार नसतील, परंतु इथून झेल घेणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. कारण तुम्ही जर झेल घेतलात तर समोरच्या गोलंदाजाला ती विकेट मिळत असते, त्याचं मनोबल वाढत असतं, त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. आणि अशा वेळी तुम्ही जर चांगली कामगिरी कराल, गोलंदाजांना जर तितकी साथ चांगली द्याल ना, तर येणाऱ्या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तुमच्या संघासाठी ते चांगली गोलंदाजी करू शकतात. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. मागच्या चेंडूवरती झेल मात्र सुटला. येणारे 3 चेंडू बाकी आहेत, आणि अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी 35 धावा बनवायच्या आहेत. सामना मात्र आता पूर्णपणे मागे पडला. बॅकफुटवरती यावेळी आपण पाहतोय बामणसुरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीपासून दबदबा, वर्चस्व प्रफुल्ल निलेश स्पोर्ट साखर संघाचा आपण अनुभवलंय. कौतुक करावं लागणार आहे इथून सन्मान्य प्रफुल्लजी बानकर आणि निलेशजी मलबारी संघ मालक म्हणून त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. फ्री हँड दिला अक्षय पाटील मोन्याला. तुला पाहिजे त्या पद्धतीने संघ निवड, तुला ज्या पद्धतीने पाहिजे त्या बॅटिंग ऑर्डरला तू स्वतः ये, तुला ज्या पद्धतीने बॉलिंग लाईनअप पाहिजे तो तू घे. आणि हा फ्री हँड फार महत्त्वाचा आहे. टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूयात, अक्षयचं कौतुक करूयात, ज्याने कर्णधार पदाला नावारूपाला साजेशी कामगिरी इथून केली आहे. जरी आता मात्र आपण पाहिलं पराभवाच्या छायेत असेल आरव 11 बामणसुरे संघ, मात्र त्यांचं सुद्धा इथून कौतुक नक्की केलं पाहिजे. कारण सुपर 16 पर्यंतचा हा खडतर प्रवास तितकासा सोपा नव्हता. सन्मान्य सौभाग्यवती छायाताई मात्र यांचा हा संघ आपण पाहतोय, ज्यांनी इथपर्यंत मजल मारली. आणि आता मात्र एका बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता, आणि अगदी त्याच वेळेला ही आवश्यकता आता मात्र आपण जर पाहिली ना औपचारिक आहे. गतवर्षी आपण जर पाहिला तर प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ या स्पर्धेचं विजेतेपद प्राप्त केलंय, आणि ते काय या स्पर्धेचे विजेते होते हे त्यांनी दाखवून दिलं. क्षेत्ररक्षण कमालीचं होतं.
गतवर्षी आपण पाहिलं विहार स्पोर्ट्स साखर या नावाने त्या संघाने आपली नोंदणी केली. यावर्षी प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर नावाने एंट्री केली. आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करत अक्षय अँड टीमने इथे यशस्वीपणे सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 16 बॉल्स मध्ये 51 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करत असताना उत्तरार्धाच्या खेळाला पारस नाखवा एकमेव खेळाडू आपण पाहिला ज्याने 5 मध्ये 17 धावांची खेळी केली. कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कल्पेश म्हात्रेचं कौतुक करावं तितकं कमी आहे, ज्याने 8 धावा देत 2 फलंदाजांना सुद्धा बाद केलंय. एक कौतुकास पात्र अशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आत अक्षय पाटील ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्याने दाखवला. वन मॅन शो म्हणजे काय हे त्याने मैदानाच्या आत दाखवलं. सुरुवातीपासून जर आपण चांगली कामगिरी केली तर प्रतिस्पर्धी संघाला आपण बॅकफुटवरती कसे ढकलले जाऊ शकतो अशा पद्धतीची स्पष्ट कामगिरी मैदानाच्या आत करून दाखवताना आपण पाहतोय. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं याच्यावरती दुमत कोणाचंही नसेल. सेकंड थॉट आलाच नाही पाहिजे. ज्याने 16 बॉल्स मध्ये 51 धावसंख्येची खेळी केली. 2 षटकांमध्ये 29 धावा खर्च करत एका फलंदाजाला बाद केला असा अक्षय पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.